आज 10 जुलै. तूही रे माझा मितवा या कार्यक्रमात आजच्या भागात काय झाले ते बघून घेऊ. ईश्वरीच्या क्लाउड किचनवर 2 गुंड आलेले असतात आणि ते ईश्वरीला ती जागा खाली करायला लावतात. तेवढ्यातच अर्णव तिथे येतो. त्याला बघून ईश्वरी खुश होते आणि ती सरांनी बरोबर एंट्री घेतली असं म्हणत एक एक किस्से सांगायला सुरू करते. मग ती आणि नम्रता एक एक सुरूच करतात. यावेळी सरांनी अशी धुलाई केली, कारखान्यावर सरांनी हे केलं ते केलं. मग ते गुंड पळून जातात. मग त्यांच्यात मस्त गप्पा गोष्टी होतात. नंतर सडनली ईश्वरी मग सॅड होते. मग अर्णव तिला म्हणतो की एक पण ऑर्डर मिळाली नाही म्हणून सॅड आहेस का? मग ईश्वरी म्हणते, अहो सर, मला आणि नमुताईला तर असं वाटलं होतं की आमच्या किचनच्या मागे इकडे मोठी लाईन लागेल, डिलिव्हरी बॉयला पण गाडी लावायला जागा नसेल, इतकी गर्दी. पण कुठे काय, असं सर काहीच झालेलं नाही. मग अर्णव तिला मोटिवेट करतो आणि तिला सांगतो की सात्विक फॅशनचा ब्रँड असाच मोठा झाला नाही आहे. आपण पण घरोघरी फिरायचो. काही लोक चहा पाणी देऊन वेलकम करायचे, थोडे लोक तर पाणी पण विचारायचे नाही. पण हळूहळू लोकांना समजलं, आपल्या कपड्यांची क्वालिटी त्यांना कळायला लागली. पण तेव्हा मी घरोघरी फिरायचो, आता मी कंट्रीजमध्ये फिरतो, एवढाच फरक आहे. मग तुझं पण क्लाउड किचन जर फेमस करायचं असेल तर आपल्याला सोशल मीडियावर कंटेंट बनवून ते व्हायरल करावं लागणार. मग ईश्वरी, अर्णव आणि नम्रता रील बनवायला घेतात आणि ते त्यांचं रेकॉर्ड करत असताना इकडून विंडोतून बाहेरून कोणतरी ते शूट करतं आणि तो असतो लावण्याचा माणूस. लावण्याने ईश्वरी आणि अर्णववर वॉच ठेवायला एक माणूस ठेवलेला असतो. इकडे ईश्वरीच्या घरी एक मास्तर येतो आणि तो राजेशनेच पाठवलेला असतो आणि तो सगळं तिकडे येऊन तेच बोलतो जे राजेशने त्याला पढवलेलं असतं. तो सांगतो की राजेश खूप लहान होता, 8 वर्षाचा, तेव्हा तो फुलं आणायला म्हणून बाहेर गेलेला. तेव्हाच दुर्दैवाने त्याच्या घरावर दरड कोसळली आणि त्यातच त्याचे आई बाबा गेले. पण एक नंबर चांगला मुलगा आहे, कोणाला मदत करायची एक संधी पण सोडवत नाही. मग तो लगेच लग्नाचा विषय काढतो. कोणी एखादी चांगली मुलगी असेल तर कळवा म्हणून. ईश्वरीचे बाबा लगेच म्हणतात की हो हो, थोड्या दिवसांनी कोण असेल तर कळवतो म्हणून. आता उद्याच्या भागात अर्णव आणि ईश्वरी बदलापूरला जातात. इकडे नम्रता एकटीच घरी येते. तेव्हा ईश्वरीचे बाबा तिला विचारतात, दोघी पण सोबतच गेलेल्या आहेत, पण तू एकटीच आलीस, इशू कुठे? मग नम्रता सांगते की ती अर्णव सरांसोबत बदलापूरला गेली. ती का गेली, कशासाठी गेली हे आपण पुढच्या भागात बघू.